नाशिक शहरात मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील एक महत्त्वाचा आरोपी तब्बल 4 वर्षांपासून फरार होता. पोलिसांना वारंवार चकवा देत ठिकाण बदलत राहणाऱ्या या आरोपीला अखेर क्राईम ब्रँच युनिट 2 ने शिताफीने सापळा रचून अटक केली. पंचवटी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 379-34 प्रमाणे मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणात आकाश पांडुरंग आंबेकर वय वर्ष 30 राहणार नांदूरगाव नाशिक हा आरोपी गुन्ह्यानंतर पसार झाला होता. गुन्हा केल्यानंतर त्यांनी आपले अस्तित्व पूर्णपणे लपून ठेवलं आणि जवळपास 4 वर्ष पोलिसांना सापडला नाही. नाशिक पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत होती. त्याच अनुषंगाने क्राईम ब्रँच युनिट 2 चे पथक आरोपीच्या मार्गावर होते. दरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी नाशिक रोड परिसरातील नांदूरगाव भागात वावरत आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ त्या परिसरात सापळा रचला. पथकाने अत्यंत सावधगिरीने हालचाली करत आरोपीला घेराव घालून यशस्वीरित्या पकडले. ताब्यात घेतल्यानंतर आरोपीची चौकशी केली असता त्यांनी आपली ओळख आकाश पांडुरंग आंबेकर अशी सांगितली. त्यानंतर त्याची पूर्ण खातरजमा करण्यात आली. अटक केलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. तपासादरम्यान या आरोपीकडून आणखी गुन्ह्याची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई नाशिक शहर पोलीस आयुक्तांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 2 चे अधिकारी व कर्मचारी यांनी अचूक नियोजन आणि धाडसी अंमलबजावणीद्वारे पार पाडली आहे. लोकशाही न्यूजसाठी बंटी आडाव, नाशिक.